हा सरळ मनाचा असतो. लोक म्हणतात नाही शांत आहेत, शांत नाही, त्यातल्या गाठीचे. मुळात जन्माला शास्त्रीजी मुळात जन्माला आल्यापासून त्यांचं बोलणंच कमी आहे. त्या बिचाऱ्यांना आपल्याला काहीच म्हणायचं नाही. पण लोक म्हणतात ना 3 वर्षापासून हे बोलतच नाहीत, बोलत नाही, त्या आतल्या गाठीचे आहेत म्हणून बोलत नाही. बाबा मी तुम्हाला पटवून देतो उदाहरण. बा नाही उदाहरण जर नाही सांगेल तुम्हाला राग येईल माझा, परत तुम्ही मला बोलवायचे नाही. तुम्हाला मी उदाहरण सांगतो बघा. फरडेपाड्याच्या किंवा आपल्या धसाईच्या 2 मुली 12वीचे एक्झाम झाले होते आणि एकीला 85% पडले, निकाल लागला, आणि एकीला 65% पडले. आणि दोघींचाही चर्चा गावात झाली. अरे आमक्या आमक्याची मुलगी, अरे आमक्या भोईरांची मुलगी, आमक्या फरड्याची मुलगी. अरे तिला 85% पडले, 85 12वीला 85. आणि समोरून जर माणसांमधून जर उत्तर आलं ना, आवाज आला ना 85, वा 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 वा, पडलेच पाहिजे 85. बिचारांना खूप अभ्यास केला असेल. तिचे आईवडील गरीब आहेत, तिचे आईवडील कामधंदे करतात, मोलमजुरी करतात, रोजानी कामाला जातात, आणि बिचारी कष्ट करून पास झाली. वा 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 वा, इतकं काम तिला असतं घरामध्ये, तरी 85% पडले. वा 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 वा. समजून घ्यायचा हा सरळ मनाचा आहे. समोरून जर आवाज आला ना 85, हा आतल्या गाठीचा अडखळत बोलला. कळलं तुम्हाला आता सगळं. आता उद्यापासून कामाला लागून जायचं महाराज, असंच महाराज. त्यामुळे असं अतिशय माणसाने सरळ असलं पाहिजे, अतिशय सावधानतापूर्वक आपण जीवन जगलं पाहिजे. सरळ आयुष्यभर माणसाने सरळ असलं पाहिजे. तुम्हाला एक वाक्य माहिती का? इकडे बा, जन्म आणि मृत्यू, माझ्याकडे बा, जन्म आणि मृत्यू हे दोन्ही शब्द आपण डोळ्यापुढे आणा. मी तुम्हाला जीवनाची भाषा सांगतो, जीवनाची भाषा, जीवनात कसं राहायचंय. इकडे बा, जन्म आणि मृत्यू हे दोनही शब्द तुम्ही डोळ्यापुढे आणा. आणले? तुम्हाला काही दिसतंय का बघा त्या 2 शब्दांमध्ये? दिसतं का? नाही दिसलं? मी तुम्हाला सांगतो काय दिसलं. दोन्ही शब्दांमध्ये गुंतागुंत आहे, म्हणजे जोडाक्षर आहे. जन्म शब्दातही जोडाक्षर आहे आणि मृत्यू शब्दातही जोडाक्षर आहे. काहीतरी जोडल्याशिवाय जन्म झाला नाही आणि काहीतरी तोडल्याशिवाय मृत्यू झाला नाही. न ला म जोडला तेव्हा जन्म झाला, आणि म ला आणि त ला खालच्या भागाला तोडला तेव्हा मृत्यू झाला. पण पुढचा आहे का? जन्म आणि मृत्यू हे दोनही शब्द गुंतागुंतीचेच आहे, पण या दोन्ही शब्दांमधला एक मधला शब्द बाकी आहे, त्याचं नाव जगणं. हा जगणं शब्द मात्र सरळ आहे. त्याला कुठे वेलांटी नाहीये, त्याला कुठं उकार नाहीये, त्याला कुठं रफार नाही, त्याला कुठं मात्रा नाही. जगणं एकदम सरळ आहे. त्यामुळे माणसाने जीवन जगताना सरळ असलं पाहिजे, मनापासून देवाची भक्ती केली पाहिजे. आपण आलोय ना 2 दिवस इथं राहायचंय. देवासाठी काय पाहिजे? देवा कार्याने भावत समात, न लगे द्यावे फार सेवित. देवाला काय लागतं महाराज? एक उदाहरण सांगतो आणि कीर्तन संपवतो माझं. ऐका, माझ्याकडे पहा, झालं सोपं उदाहरण आहे. पंढरपूरमध्ये 4 वर्षापूर्वी गाणं गाजलं महाराज. मी तुम्हाला मागाशी बोलून जे गाणं म्हणतोय, ऐका ते गाणं ऐका. पंढरपूरमध्ये 4 वर्षापूर्वी गाणं गाजलं. गाणं कोणाच्या पाठ आहे का बघा. लय सुंदर गाणं होतं, फार सुंदर होतं. दरवर्षी एक गाणं गाजतं बघ, इतकं गाजतं प्रमाणाच्या बाहेर. या वर्षी जसं एक गाणं गाजलं ना, एक लय गाजलं. एका म्हाताऱ्याने प्रश्न विचारला मला, म्हणे आरची पाहिली का? म्हातारा आरची पाहिली का? महाराज इतकं गाजलं ते गाणं, समध्या पोरात मला जोरात. काय झालं गंमत तुम्हाला सांगतो. एक त्या गाण्याची गंमत बाबा, एकाच्या वडिलांची गाडी हुकली म्हणजे गाडी निघून गेली. तो राहिला स्टँडवरच. गाडी निघून गेली, तो पोहोचला. परत तो घरी आला, सांगितलं पोराला, बाळाला उठवलं. मुलगा उठे, अरे माझी गाडी हुकली, एक काम कर, पटकन मला शहापूरपर्यंत पोहोचकर, मला नाशिकला जायचं, अर्जंट जायचंय, पटकन जायचंय, लवकर जायचे. तू पटकन उठ, लवकर उठ आणि चाल मला सोडवायला. पोरगा निघाला. मग आता गप जावं की नाही त्याने. पोरगा मोटरसायकलवरती बसला, बाईकवर, CBZ, पाठीमागे पप्पा, आणि मुलगा गाडी चालवतोय, कानात इयरफोन. साऱ्या पोरात तुम्ही जोरात गाडी जोरात चालू. ऐका बरं का, गाडी जोरात चालू. पाठीमागून एक पिकअप आलं, पिकअप, दुधाची पिकअप. ते हॉर्न वाजून जाम झालं. याला ऐकूच येईल ना, कानात इयरफोन. साऱ्या पोरात तुम्ही जोरात. ते पिकअपवालं टेन्शन मध्ये आलं, त्यांनी दिलं लुटून. पडलं खाली ते गाडीवालं, मोटरसायकलवालं. त्याचा बाप वडीलही पडले, तोही पडला. आणि मग त्याचा बाप पाठीमागून उठला. मग म्हटला आता तराट झालो या. नाही, असे भंगार गाणं नव्हतं महाराज, ते सुंदर गाणं होतं. पंढरपुरात गाजलं बघा 4 वर्षापूर्वी. लय गोड गाणं होतं महाराज. तशी एक कविता पण होती बघा, लय गोड गाजली. त्या गाण्याच्या अगोदर तुम्हाला एक कविता सांगतो. जुनी म्हातारी माणसं इथं भरपूर आहेत.
ती जेव्हा माझ्या वयात होते ना 25, तेव्हा तुम्हाला एक कविता होती. कविता सांगू कोणती होती? ऐका. त्या ब्राह्मण पुत्रा बघुने शुकाकुल झाला वनवने आसवे आणोनी नयने तो वदला अंत तुझ्या या नाशाला मी पापी कारण बाळा शर आला तो धावून आला काळ विभळला श्रावण बाळ हे लगा बघ जारे घेऊन गेलो मी आकासारे शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ. किती गोड होते महाराज, कानाला गोड वाटत नाही का ना एकदा म्हणून काय. हे लगा बघ जारे गेले गोडे हे लगा बघ जारे घेऊन गेलो मी आकासारे शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ. तसंच एक गाणं घातलं पंढरपूरला बघा, लय गोड होत. ऐका ते गाणं ऐका. आता संपवतो कीर्तन मी. देवासाठी काय लागतं बा, मला शेवटचं चरण सोडवायचे, मधलं चरण बाकी ठेवतो, आता वेळ झालाय. ऐका, देवाला काय लागतंय बा? श्रद्धा, विश्वास आणि भाव याच्याकरता ते गाणं आहे. सुंदर गाणं आहे, 4 वर्षापूर्वी गाजलं बघा. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबासी जारी आहे नामदेव पाय रे धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ऐका, या गाण्यामध्ये एक कथा आहे. ऐका कथा. पंढरपूरच्या पुढे 4 किलोमीटर एक मंगळवेढे नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढ्याला एक गणिका नावाची वेश्या आहे. आयुष्यभर तिनं वेश्या व्यवसाय केलाय. देवाला काय लागतं याच्याबद्दल बोलतो आणि कीर्तन संपवतो. झालं 5च मिनिट. ऐका, त्या गणिका नावाच्या वेश्यानं आयुष्यभर वेश्या व्यवसाय केलाय. तिला एक आपत्य आहे, त्याचं नाव कानोपात्र आहे. संत कानोपात्रा, संत कानोपात्रा. ती संत कधी झाली? अजून ती संत नाहीये. आता आपलं चाललंय ना तोपर्यंत ती संत नाही अजून. पुढचा ऐका. तिला एक पोरगी आहे, तिचं नाव कानोपात्रा आहे, त्या गणिका नावाच्या वेश्येला. आणि ती पोरगी, ती मुलगी 18-19 वर्षाची झाली, लग्नाच्या वयात आली. तिच्या आईने तिला जवळ बोलवलं. ती कानोपात्र इतकी सुंदर होती महाराज, इतकी सुंदर होती. ती आपल्या पोरींसारखी नव्हती. कीर्तनात व्हॉट्सअप घेऊन बसायची, हाईक फेसबुक कीर्तनात असं नव्हतं. ते सुंदर होती कानोपात्र. एक आपल्या पोरींच्या सौंदर्याने खास. एक मला चहा द्यायला आली. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो मी, इकडं ती मला मध्ये घ्या चहा, मी इकडं चहा घ्या चहा. अशी कानोपात्र नव्हती. कानोपात्राची कुठे चालायची कुठे पाहिजे असं नव्हती. कानोपात्रा सुंदर होती महाराज. कानोपात्र इतकी सुंदर होती, माफ करा सुभाषित माझ्या पाठ नाहीये पण अर्थ माझ्या पाठ आहे. कानोपात्र इतकी सुंदर होती महाराज, जगात सुंदरी कानोपात्रा. सुभाषितकार म्हणतात कानोपात्रेन जर पान खालं, पान खात नव्हती ती, पण जर खालच तर पान गिळताना तिच्या कंठातून दिसायचं व आतमधून. इतकी सुंदर होती कानोपात्र. आपले कानोपात्र अशा राहते का डांबर छाप. कानोपात्र इतकी सुंदर होती महाराज. मी कोणाला नाव नाही ठेवत, माझं उदाहरण चाललंय. इतकी सुंदर कानोपात्रा. आणि त्या कानोपात्राला आईने जवळ बोलवलं, सांगितलं बाळे आजपर्यंत जे काम मी केलंय आता मी थांबणार आहे, ते काम आजपासून तू करायचंय. म्हणजे वेश्या व्यवसाय तू करायचंय. जा जा, तू सुंदर दिसायला जा, कपडे घाल मस्त जा. तो आपला राजा आहे का नाही, राजा त्या राजाकडे जा, त्याच्यापुढे डान्स कर, नाच कर, नृत्य कर, गायन कर. जा, राजा खुश होईल आपल्यावरती, आपल्याला भरपूर द्रव्य देईल. तू त्याला आवडशील, तो आपल्याला भरपूर द्रव्य देईल, आपण मस्त मजा करू. कानोपात्राने हे ऐकलं. कानोपात्राला वाईट वाटलं, बा माझा वापर करण्यासाठी माझी आईच मला प्रवृत्त करते. वाईट वाटलं तिला. कानोपात्राने नकार दिला, स्पष्ट नकार दिला. आणि नकार दिल्यामुळे कानोपात्रेला तिच्या आईने इतकं मारलं, खूप मारलं, खूप मारलं. त्या दिवशी कानोपात्राने घर सोडलं.
तशी पंढरपूरला आली. आणि काय भाग्य महाराज तिचं आलं. आल्या आल्या महाराज तिला ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाली. धन्य कानोपात्रा झाली भाग्याची, हे भेटी झाली ज्ञानदेवाची, भेटी झाली ज्ञानदेवाची. धन्य कानोपात्रा झाली भाग्याची. कानोपात्रा पंढरपूरला आली, ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाली. ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवलं आणि रडायलाच लागली. ज्ञानोबारांनी तिला उठवलं, सांगितलं, पोरी अगं इतकी सुंदर तू दिसायला आणि तुझ्या चेहऱ्यावरती रडणं शोभतं का बाळे? काय तुझी सांग, तुझं काय दुःख आहे, मी निवारण करतो. सांगितलं, माऊली माझी आई वेश्या आहे. ती काम ती मला सांगते, मी नकार दिला, तिनं मला मारलंय, मी घर सोडलं, मी आता घरी जाणार नाही, माझा उद्धार होईल असं काहीतरी सांगा. ज्ञानोबारांनी लगेच समोर हात केला. तो सगळ्या जगाचा बाप समोर उभा आहे. तो हा देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव. जा दादा, तो सगळ्या जगाचा बाप आहे, जा घेतो ताप हिरोणी. त्याच्या पायी नस्तमस्तक हो, तुझं दुःख सांग, तो तुझी इच्छा पूर्ण करेल. निघाली कानोपात्रा, दर्शन बारी लागली आहे. कानोपात्राचे पुढे 100 लोक आहे, आता फक्त 50 आहे, आता फक्त 25 आहे, आता फक्त 15 आहे, आता फक्त 10 आहे, आता फक्त 5 लोक कानोपात्रेच्या समोर आहे. आणि 6वी कानोपात्रा दर्शन बारीत उभी आहे, दर्शन रांगेत उभी आहे. समोर पांडुरंग दिसला तिला. देवाच्या सौंदर्याकडे जेव्हा तिची नजर गेली, कानोपात्रा पागल झाली. कानोपात्रा पागल झाली देवाचं सौंदर्य पाहून. महाराज हे कोवी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा म्हणतायत, कानोपात्रा देवाचं सौंदर्य पाहून पागल होईल यात नवल नाही. देवानी लक्ष्मी वेडी केली होती. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडे. मदना पोटा आला बापुडे, येरा कोणीकडे राब रंग. कानोपात्रा किंवा लक्ष्मी म्हणजे कोण? ते जे 14 रत्न निघालं ना, समुद्र मंथन झालं. कृष्णचरित्र आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. समुद्र मंथन झालं, ते 14 रत्न बाहेर पडले. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. जमलं का? बरोबर हा, ऐका नाही लावायचं कोणाचं नको ना. ऐका पाठी मग भरपूर बसलेत ना, वर्ष भरपूर आहेत माग. ऐका ना इकडे बा, काय चाललंय महाराज. त्यातलं पहिलं रत्न आहे, त्याचं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी वेडी केली महाराज. कानोपात्रा सारखी देवाकडे पाहिजे, सारखी देवाकडे पाहिजे, टक लावून लक्षपूर्वक. कानोपात्राच्या पुढे 4 लोक आहे. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हा त्याची माझा सुख दे देवा, त्याची माझा सुख दे देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख. कानोपात्राच्या पुढे आता 3च लोक आहेत, आता फक्त 2च आहे, आता फक्त 1च आहे. आता कानोपात्रा देवाच्या समोर आली. देवाला समोर डोळे करून पाहिलं आणि देवाच्या पार डोकं ठेवलं आणि तिथंच जीव सोडला. देवाला प्राण देऊन टाकलं. वारली कानोपात्रा, मेली. दर्शन बारीत गोंधळ झाला. कोण आहे कोण आहे कोण आहे? अरे आतापर्यंत जे भाविक दर्शन करून गेले, अरे दर्शन करतो ना करतो लगेच पुढे पळून जायचे. असा कोण भाविक आहे 15 मिनिटं दर्शन करतोय? देवाचा साला की मेवणा कोण आहे असा? एक भाविक दर्शन बारीतून रांगेतून बाहेर आला. कानोपात्राला पकडलं, लोटलं बाजूला, तर कानोपात्रेचं प्रेतच खाली पडलं. बापरे. मग गोंधळ उडाला. कोण आहे कोण आहे? एका पूर्ण देवाच्या बावर जीव दिलाय. कोण आहे कोण आहे? तपास आमचे कळलं, एका वेशीची मुलगी आहे. सारी बामण गोळा झाली. आमचा देव पाठवला, देवाला शिक्षा करा. येडे बामण, येडे बामण. जर लक्षपूर्वक ऐका, बामण म्हटलो मी, ब्राह्मण नाही म्हटलो. देशाला आग लावून ब्राह्मण, हा ना, ते ब्राह्मण मला जाऊन द्यायचे निवडून. मी बामण म्हटलोय, बामण, ब्राह्मण नाही म्हटलो. सारी बामण गोळा झाली. बाबा देवाला शिक्षा करा, देवाला. येडे बामण, यांना त्यांनी देवानी यांना जन्माला घातली, देवाला शिक्षा करायला झाली. येडे गुडले, अमुष्या पौर्णिमेला जन्माला आले. ऐका ना, देवाला शिक्षा करा, आमचा देव पाठवला. पण त्या काळी आता बामणांचे 2 प्रकार महाराज. बामण वेगळा, ब्राह्मण वेगळा. मी ब्राह्मणांना नाही बोललो, बामणांना बोललो. ब्राह्मण कोणाला म्हणावं? ज्याच्या गळ्यात जाणव आहे, जो दशग्रंथी आहे, प्रकांड पंडित आहे, ज्योतिर्भास्कर आहे, ज्योतिर्तज्ञ आहे, वैदिक आहे, दशग्रंथी आहे. एखादा कुठलाही विधी तो, आता उद्या विधी आहे, 3 दिवस नवचंडी चालू आहे, 3 दिवस चालू विधी. यथा योग्य रीतीने विधी पार पडतात, त्यांचं नाव ब्राह्मण आहे. आणि गुटखा खाऊको तोंड सडलंय,
पिचकाऱ्या मारू मारू पूजा चालली. त्यांचं नाव बामण आहे. कळलं का आता तुम्हाला बामण?